नालेगाव गाडगीळ पटांगण इथं हनुमान जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताहामध्ये पवन महाराज तांबे यांची कीर्तन सेवा संपन्न. एकाग्रता हेच यशाचं बीज, हरिभक्तपरायण पवन महाराज तांबे यांचं प्रतिपादन. हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमला परिसर, संत विचारातून समाज प्रबोधन. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण इथं श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण पवन महाराज तांबे यांची कीर्तन सेवा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली. त्यांच्या प्रभावी कीर्तनातनं संत विचार, नामस्मरण आणि आध्यात्मिक जीवनाचं महत्त्व हे अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी बोलताना पवन महाराज तांबे म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि अभंगाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार केला आहे. देवाचं नामचिंतन हे स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत पोचवावं, कारण नामस्मरणामुळं इतरांचाही उद्धार होतो. कलयुगामध्ये हरिनाम हेच उद्धाराचे सर्वोत्तम साधन असून प्रत्येकानं नामस्मरण करणं हे गरजेचं आहे. ते पुढं म्हणाले की नामचिंतनामुळं मनामध्ये एकाग्रता निर्माण होते आणि हीच एकाग्रता यशाचं बीज ठरते. भक्ती आपल्या जीवनामध्ये नसेल तर जीवन निरर्थक ठरतं. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान राजेही संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला बसत असत. यावरून कीर्तन आणि संत विचारांचे महत्त्व अधोरेखित होते. आपणही देवाच्या नावाचे श्रवण करून आपल्या जीवनामध्ये शांती आणि समाधान मिळवलं पाहिजे. मन शांत ठेवण्यासाठी देवाच्या नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही. संतांनी दिलेले विचार समाजात रुजवले तर समाज सुसंस्कृत आणि आध्यात्मिक बनेल आणि पुढील पिढी घडेल, असे त्यांनी सांगितलं. दरम्यान माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांच्या पुढाकारातनं गेल्या 34 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून यावर्षीही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. गाडगीळ पटांगण परिसरामध्ये धार्मिकतेचा उत्सव रंगला असून नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेत आहेत. कोण आलं होतं? होय आजी झोपल्या काय? साधू महाराजांजवळ आजी आल्या. आजीकडे पाहिल्याच्या नंतर साधू महाराज म्हणायला लागले, आजी तुम्ही म्हणत होत्या तो यमका नळा होता का, त्याला माझी चिठ्ठी कशी सापडली नाही? आजी मी त्याला चिठ्ठी सापडून देतो. तुम्ही दूध घ्या. तुम्ही दूध घेतल्याच्या नंतर तुम्ही मराल आणि आपला बाळू जिवंत होईल. मग तरी अशी धावली महाराज साधूवरती, जोगड्या मी अजून कडक कडक हरभरे खाते, मला दूध घ्यायला होतो. मी दूध घेणार नाही. मग तरी दूध घेण्याकरता तयार नाही. काय म्हणून मी दूध, माझा बाळू गेला, एकुलता एक माझा नातू. आपल्या आजी आजोबाचं जेवढं नातूवरती प्रेम असतं तेवढं कोणाच नसतं. मग तरी सुद्धा पलटली ना. आजोबाही दूध घेत नाही, बापही दूध घेण्याकरता तयार नाही. माये घेईना, पत्नीकडे गेले, बाई नाहीतरी आता तुझे पती गेलेले, एकुलते एक पती असणारे गेलेले, आता आयुष्यभर पांढऱ्या कपाळाने राहण्यापेक्षा आता तू दूध घे, तू मरशील आणि आपला बाळू जिवंत होईल. महाराज ती धावली, महाराज मी दुसरं लग्न करीन, घेणार नाही. तिने दूध घेतलं नाही. तर ते शेवटी साधू महाराजांनी सांगितलं, ऐका आता मीच दूध घेतो. साधू महाराज दूध घ्यायला लागले. लोक म्हणायला लागले, जगाच्या कल्याणात. साधू महाराज दूध घ्यायला लागले. लोक म्हणले, महाराज तुम्ही दूध घ्या, असं कळसापर्यंत मंदिर बांधतो, जंक्शन पुण्यतिथी करून टाकतो. साधू महाराज दूध, महाराज सप्ताह झाल्यापर्यंत, सप्ताह होईपर्यंत महाराज मंडळीला चहा असतो, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, चांगला पाहुणचार असतो. साधू महाराजांना 7 दिवसानंतर कोण विचारतंय? भूक लागलेली पोटामध्ये साधू महाराजांनी दूध हलवलं. हलवल्यानंतर पोटाला ग्लास लावलं, मग काय आणि सावळ्यानं गुळवली, सगळं दूध आणलं महाराज. दूध पिल्याच्या नंतर सगळा समाज पाहायला लागला. कोणाकडे? महाराज तो बाळू कधी उठतो इकडे लोक पाहत नव्हते. हा साधू कधी मरतो, लय बनेल असत महाराज काय केलं. साधू कधी मरतो इकडे लोक पाहायला लागले. साधूही मरत नाहीये आणि बाळू उठण्याकरता तयार नाही. अशा वेळेला साधू महाराजांच्या लक्षात आलं, उठ म्हणल्याबरोबर साधू बाळू उठून उभा राहिला. उठ म्हणल्याबरोबर उठून उभा राहिला आणि सांगितलं, महाराज तुम्ही सांगत होते देहाचं महत्व याच देहामध्ये भजन घडतं, मी भजन केलं नाही. तुम्ही सांगत होते युगाचं महत्व याच युगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडतं, मी केलं नाही. तुम्हाला राग आला, तुम्ही रागाच्या भरामध्ये मला सांगून पाहिलं, बाळू भजन कर
आत्मउद्धाराचं साधन आहे भजन करून घे. तरी मी भजन केलं नाही. मला आता लक्षात आलं या सर्वांचं माझ्यावरती जे प्रेम होतं ना ते सगळं बेगडी प्रेम होतं, खोटं प्रेम होतं, लबाड असणारं प्रेम होतं. महाराज माझ्या लक्षात आलं आता तुमच्या सोबतच मला यायचं. कोण म्हणायला लागलं? बाळू म्हणायला लागला. मग साधू महाराज निघाले. महाराज कीर्तन झाल्यानंतर कामानीपर्यंत जाताना जात बाळू मागून निघायला लागला. आणि बाळू जाताना पाहिला म्हातारीना आजी आजी ओरडायला लागली, बाळू कुठे चालला? चाललो म्हणले तुला हरभरे आणाला खायला कडा कडा. सांगण्याचा भावार्थ माझा संपलेला आहे. महाराज संत महात्मे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. मायबाप भजन करा विठ्ठला विठ्ठला. काही कुठं पडलेलं आहे त्याला काय म्हणायचं? पसारा. महाराज म्हणले तुम्ही नामचिंतनाचा पसारा करून टाका. साहजिक लोकांच्या लक्षात आलं पाहिजे घरामध्ये एवढा मोठा पसारा पडलेला आहे, आपण घरात कशाला जायचं? आपण बाहेरच बसावं. तसं महाराज म्हणतात तुम्ही नामचिंतनाचा पसारा करून टाका. कळू द्या लोकांना की तुम्ही नामचिंतन करताय. कळू द्या, प्रगट करा. पसारा शब्दाचा अर्थ होतो प्रगट करा. प्रगट करा नामचिंतन. कळू द्या लोकांना. का प्रगट करायचं महाराज? का प्रगट करायचं? बघा आपलं नामचिंतन आपण का प्रगट करायचं? नामचिंतन हे गुपित ठेवण्याचं नाहीये. नामचिंतन गुपित करण्याची साधनं नाहीये. गुपित काय केलं जातं? बरोबर आमच्याकडे एक म्हण आहे, चोरीचा मामला हळूहळू बोंबला. हा, जी गोष्ट चोरीची असते ती माणसं काय करतात? गुपित करतात. पण तुकोबाराय म्हटले आमचं नामचिंतन गुपित करण्यासारखं चोरीचा व्यापार नाही ना. तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार. नामचिंतनाने जीवनामध्ये हे नामचिंतन महत्वाचं आहे. तुकोबारांना काही लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही एवढं नामचिंतन करता, एवढं नामचिंतन करता, काय होतं आणखी ते नामचिंतन केल्याने? तुकोबाराय म्हणायला लागले, मला या नामचिंतनाची एवढी सवय लागली, एवढी सवय लागलेली. किती सवय लागली? माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड माझ्या नामचिंतनाची मला एवढी सवय लागलेली. माझ्या वाणीला जर म्हटलं हे वाणी नाता विसावा घे, आता नामचिंतन करणं बंद कर, तरी सुद्धा माझी वाणी विसावा घेत नाही, विसावा घेत नाही, विसावा घेत नाही. नेगे 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 माझे वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 जाणारा, तुका म्हणे हवा 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 जाणारा. नेगे 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 माझी वाचा विसावा, हवा 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 जाणारा, तुका म्हणे हवा हवा हवा. नेगे 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 3 वेळेस म्हटले. तुकोबारा म्हणतात माझी वाचा विसावा घेत नाही, घेत नाही आणि घेत नाही. एवढी नामचिंतनाची सवय लागली. महाराज काय होतं? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात त्रिविध तापाने त्रस्त असलेलं जे मन आहे, तापलेलं जे मन आहे, त्याला जर शांत करायचं जर असेल. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.